सायनाथांना ऐकेपर्यंत मला असं वाटतं की अरे खूप वेगळे विचित्र प्रश्न आहेत. तर इथं आलं म्हणजे मी त्यांना जेव्हा जेव्हा भेटतो किंवा त्यांचा ऐकतो, त्यांच्याबद्दल विचार करतो, असं सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा कळते की खूप वेगळे प्रश्न आहेत की जे खरे प्रश्न आहेत, जे बेसिक आणि मूलभूत प्रश्न आहेत. पण इतक्या फालतू थुकरट प्रश्नांकडं आपलं सगळ्यांचं लक्ष आहे की ह्या प्रश्नांकडे आपण कधी जाऊ की नाही आणि हे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतील का नाही ह्याची शंकाच नाही. म्हणजे आपले आता हे पी सायना जे विचार मांडतायत आणि आपण एक आपले पुढारी, आपले नेते, आपले लीडर, आपण जे काही म्हणू, हे काय बोलतात मला तेच कळत नाही. सगळे गणपतीत बिझी आहेत. दहीहंडी झाली आहे, मग गणपती झाला, आता नवरात्र आहे, मग दांडिया भरवण्यात आणि आपले आमदार खासदार हे करण्यात बिझी आहेत. आणि हे एवढे मोठे प्रश्न खोटं बोलतं कसं वाटतं हे पी सायनात काहीतरी. तुम्ही हे भारताबद्दल नाहीत बोलत. तुम्ही असं कसं होईल? इतकं छान सगळं चाललेलं आहे, लोक नाचतायत मस्तपैकी डीजे लावून, डीजेच्या उंच उंच भिंती आहेत. तुम्ही कुठून आलायत मला कळत नाही की तुम्ही असे इतके. मला किती त्रास झाला आत्ता. मला असं वाटतं की उठून जावं किंवा हे ऐकू नये की कुठल्या जगाबद्दल बोलतायत. कारण की किती छान सगळं आहे असंच फील होत आहे आणि काहीतरी वेगळे प्रश्न मांडतायत. इतक्या अडचणी, इतकं गंभीर आहे की अचानक कळालं की अशी पायाखालून जमीन काढून घेतल्यासारखी वाटते. आणि सत्य ऐकायचंच नाही मला. आम्हाला सत्य ऐकायचं नाही, आम्हाला वेगळे प्रश्न आहेत. आणि आपली वृत्तपत्र तर इतकी भारी आहेत की बाप्पा येत आहेत आणि रस्त्यात खड्डे, तर बाप्पा कसे येणार? हे तुम्ही काय सांगताय आम्हाला? हे अहो आता खड्डे आहेत आणि बाप्पा येत आहेत. आम्हाला चिंता त्याची की बाप्पा दरवर्षी येतात, पण यावर्षी खड्डे जास्त आहेत, पुढच्या वर्षी अजून जास्त असतील. पण ही चिंता आम्हाला पडली आहे, आमच्या वृत्तपत्रानं पडली आहे. आम्ही वृत्तपत्राच्या बाहेर काय बघू शकत नाही, आम्हाला त्याच्या बाहेरचं वास्तव सत्य माहीतच नाही. आणि पी सायनाथ सारखा एखादा माणूस, एखादा वेडा माणूस की जो कुठंतरी स्वतःहून जातो आणि तिथली तथ्य शोधून आणतो आणि तो ओरडून ओरडून सांगतोय, तो मांडतोय, हे काहीतरी विपर्य असते. हे काहीतरी मला खरंच म्हणजे माझी एवढी अक्कल नाही, एवढा अभ्यास नाही, पण मला एक माणूस म्हणून अस्वस्थ होतं. हे असं होतं की कोणीतरी जळतंय शेजारी आणि आपण शांत बसलो आहे, आपण एसीत बसून बघतोय त्याला जळताना. आणि ऑलरेडी ते सुरू झालं आहे. व्हॉट्सअपवर कुठलेही व्हिडिओ येतात आणि ते शूट करणारे लोक म्हणजे त्याचे हात भाजत नाहीत त्याला वाचवताना, तर ते शूट करत असतात, जसे की आत्ता तुम्ही मला करताय. म्हणजे हे चांगली गोष्ट आहे की आत्ता तुम्ही करताय, पण हे जी सवय लागणार आहे. आणि आपण हळूहळू, मला माहीत नाही कुठल्या डिझास्टरला एक दिवशी मरता पण माणसं सेल्फी व्हिडिओ घेत मरणार आहेत. आपण महाराष्ट्राला वाटतं एक सॅटेलाईट कॅमेरा लावायला पाहिजे, सेल्फी सॅटेलाईट कॅमेरा असा, की आपण कसे गर्तेत चाललो आहोत, आपण कसे अजून काय म्हणता येईल त्याला, अजून वाईट, अजून दुष्काळी, अजून विध्वंसक अशा वातावरणात जाणार आहे. मला म्हणजे मी थ्रूआउट ऐकत होतो. मागच्या वेळेस पण आम्ही नाशिकमध्ये मी जवळून ऐकलं, त्यांचे मी डॉक्युमेंटरीज बघितली आहे. आणि एक माणूस सतत असा का चिंतेत असतो मला ते कळत नाही. कधी कधी असं ते काही डॉक्युमेंटरी बघताना बाकीच्याही कळतं की काही लोक नाही का अशा अंतराळावर लक्ष ठेवून आहेत की एखादा ग्रह, एखादा धूमकेतू वगैरे पृथ्वीला धडकू नये आणि पृथ्वी नष्ट होऊ नये. तर त्या म्हणजे बाबासाहेबांपासून आत्ता इथपर्यंत अशा लोकांना बघितलं की वाटतं की ही तशी माणसं आहेत की ज्यांची अशी दृष्टी हे नष्ट नका करू. ज्ञानदेवांचा एक ओवी आहे, मला ती ओवी आठवत नाही, पण त्याचा आशय असा की एक बेडूक आहे जो मासे खायचा प्रयत्न करतोय आणि तो बेडकाला अर्धा नागानं गिळलेला आहे, सापानं गिळलेला आहे, तरीही तो ते मासे खायचा प्रयत्न सुरू आहे त्याचा. म्हणजे आपण ते बेडकासारखे आहेत मला असं वाटायला लागलं आहे. आपण डीजेवर नाचतोच आहे. आणि आपल्याला ह्या सगळ्या दुष्काळाच्या, ह्या विचित्र परिस्थितीच्या सत्ता कोण म्हणजे हे असं कोणीतरी सत्तेतलं बोललं असतं ना की ज्यांच्या हातात काहीतरी हे आहेत, तर खूप भारी वाटलं असतं. आपण बोलून काय आता सायनासारखा माणूस, तुकारामासारखा माणूस एखादा लिहितून तो वैकुंठवासाला पाठवून देतात माणसं. त्याला काय केलं? तुकाराम होऊन गेले ना आपल्या आधी, काय झालं? मग पी सायनाथ नावाचा माणूस, कुणीही माणूस एकतरी विपर्यस्तच करतात. तुम्ही काही बोला त्याला विपर्यस्त अर्थाने घ्यायचं. जसं की मी हिंदी कविताही वाचली होती की माणूस
आजाराने मरतो, कावीळनं मरू शकतो, कुठल्याही ह्यानं मरू शकतो, भुकेनं मरतच नाही असा रिपोर्ट आहे सरकारी. तर हे आकडे बदलण्यापासूनच्या सगळ्या हे मला खरं म्हणजे अजूनही मला खरं वाटत नाही की साईनाथ जे बोलले. तुम्हाला काय वाटते मला माहीत नाही. आणि आपण एक गर्दीची काय म्हणू मेमरी म्हणून आपण विसरून पण जाणार आहे. हे पण खूप भारी आहे. हे विसरते ते हे पण भारी आहे. कारण की नाहीतर कसं जगणार. म्हणजे मला इतकी चिंता की एखादा माणूस कोणीतरी आता जरासं बरं व्हायला लागलं ना. मी पण आता खरं तर ह्या ज्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं काही वर्षापूर्वी मी त्याच परिस्थितीत होतो. माझे आई वडील हेच अगदी मजूरच आहेत. अशाच घरातून मी आलो आहे. पण आता जरा बरं आलो आहे. आता प्रश्न सुटायला लागलेत. तर आता खायला मिळते वेळची वेळ. नीट जरा जीवन झालं आहे. तरी हळूहळू विसरायला लागलो आहे. काल परवापर्यंत त्या पुरात होतो म्हणून काही कळत नव्हतं. जीव वाचवण्यासाठी खूप प्राणपणानं हातपाय मारत होतो. आता बाहेर आलो आहे तर आता वाटतं त्याच्याकडे बघूच नाही मागं वळून. या पुराकडे बघू नये. काही का होईना मी सुटलो ना तर खलास. मग असं करावं का सगळं असंच करतात. बरं असं कोणी करायचं. मग सरकार नावाची व्यवस्था काय तेही कळत नाही. सरकारात पी साईनाथसारखा माणूस का नाही. म्हणजे अशी चिंता वाहणारा माणूस का नाही. मला खरंच काही म्हणजे मी एकदम ह्या सगळ्या फॅक्ट्सनं मी एकदम हलून गेलो. आणि म्हणजे हे माझ्या थंडपणावर माझ्या अप्पलपोटेपणावर मला असे कीव यायला लागली. असं होतं की यार खूप खूप व्हायला लागले. हे खूप आपण असं बधीर व्हायला लागलो आहे. दिवसेंदिवस बधीर होत जाणार आहे. तुम्हाला ते टायटॅनिक नावाचा सिनेमा मला वाटतं जवळजवळ सगळ्यांनी बघितलं आहे. सिनेमा आपण बघतोच. कारण की सिनेमातले प्रश्न सिनेमात उभेही राहतात आणि सुटूनही जातात. त्यामुळे काही त्याचं टेन्शन नाही. टायटॅनिकचं पूर बाहेर येत नाही तर बरं आहे. पण त्या टायटॅनिकमध्ये ती गोष्ट आहे ते टायटॅनिक बुडतं आणि त्यातला वायलिन वादक असतात दोन. ती पळून जायचा प्रयत्न करतात आणि परत अचानक काय वाटतं काय माहिती बिचाऱ्यांना परत येऊन बसतात आणि वायलिन वाजवत बसतात. एक काही कॅप्टन त्या टायटॅनिकचा कॅप्टन तरी भारी होता की त्यानं ते नैतिक जबाबदारी स्वीकारून तो केबिनमध्ये स्वतःला बंद करून त्याच्यासोबत तो बुडून गेला. काही पळाले काही मार्ग करून त्याच्या बाहेर सुटले आणि ते वायलिन वादक तिथं वाजवत बसले होते. तर मला ना त्या वायलिन वादकासारखं वाटायला लागले मला. मी जहाजाचा कॅप्टन नाही. पळून जायची इच्छा नाही आत्ता तरी. मग काय करावं तर वाजवा. कलाकार म्हणून काय आहे की तुमचं दुःख हलकं करा म्हणून काहीतरी वाजवा. वायलिन वाजवा. पी साईनाथसारखा माणूस सत्य सांगेल. सत्याचा आपलाप करून सत्याला काहीतरी खोटं करणारे करतील. ते बुडवतील. आपल्यासारखे काय करणार ह्यांनाही बघणार त्यांनाही बघणार. आत्ता भारी. आता 2 दिवस पी साईनाथले भारी माणूस. तिसऱ्या दिवशी आपल्याला सगळे भेटणार. रोजचं काम असतं. तोंड ओळख असते. तोंडावरची माणसं असतात. परत तिकडं पण म्हणजे नमस्कार सगळीकडे असणार आपला. त्यामुळे टेन्शन काय नाही. पण मला कसं वाटतं मला काय करायचं काय नेमकं काय. तर मला वाटतं की आता वायलिन वाजवा. एक कलाकार म्हणून मग काय जे वाटते कविता लिहा. हे अत्यंत काय म्हणायचं हरलेपणाचं लक्षण आहे. पण माझ्यासारख्या माणसाला मार्ग दिसत नाही. हे बरं होतं खरं तर. या कार्यक्रमाला यायच्या आधी बरेच बरं होतं. आत्तापर्यंत तरी असं वाटतं की आता हे सारखं मनात माझ्या सतत हे रुंजी घालत राहील. आणि मी म्हणजे हे सगळं पी साईनाथांना सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. कॉलेजमधून ऐकलं पाहिजे. जी माणसं उगीच भांडत बसलीत काहीतरी काय प्रश्न आहेत कशासाठी तरी वेगळेच माणसं अडचण येतात टेन्शनमध्ये आहेत. तरुण पिढीचं वेगळंच आहे. म्हणजे शेतकऱ्यांची पोरच वेगळ्या विचारात आहेत. जे शेतकरी आत्महत्याचा विचार करतायत ते पोरं काहीतरी वेगळाच विचार करत असतील. तर ह्या अशा लोकांना कधी ऐकणार आपण. असं हे वास्तव आपल्यासमोर कधी येणार. आता सगळा डाटा त्यांनी जो मांडला खरं सांगू का मला म्हणजे आता जगातलं कुठलं अति मागास म्हणजे राष्ट्र असेल अन्यायकारक राष्ट्र असेल काय असेल ते तर आपण मला माहिती नाही की वास्तवात कुठलं असेल आत्ता. पण ना त्याचं ते चित्र हे असलं तर. कारण की एकीकडे इतका इम्बॅलन्स आहे. एकीकडे इतकं छान जगतोय आणि एकीकडे इतकं विचित्र आपण जगू शकतो. मला म्हणजे बरं वाटलं. मला ते बरंही वाटतं की अशा कार्यक्रमात आल्यानंतर परत एकदा आपण थोडंसं भानावर येतो की हे काही सगळं काही बरं नाही. सगळं काही छान नाही आहे. आणि खूप आनंदी व्हायची गरज नाही. नेहमी जरा काळजी करायला पाहिजे. जरा आजूबाजूला बघायला पाहिजे. त्यामुळे मला इथे येऊन बरं वाटलं. अस्वस्थही झालो आहे. पण अस्वस्थ होणं मला वाटतं जिवंतपणाचं पण लक्षण आहे. साईनाथांना बघितल्यानंतर वाटतं की हा माणूस काय इतका असाच भांडल्यासारखा ते बोलत होते सांगत होते. आणि त्यांची डॉक्युमेंटरी मी पाहिली आहे. सगळेमध्ये मी एक इंटरव्ह्यू बघितला. मला वाटतं सुभाष पाळेकर काहीतरी आहेत.
झिरो बजेट शेतीचं ते बोलत होते. अशा सगळ्या संकल्पना ह्या सगळ्या चांगल्यांचं मिळून खरंच काहीतरी पॉझिटिव्ह करायला पाहिजे. ही खूप विदारक परिस्थिती वाटते. आणि मी ॲक्च्युली आत्ता बोलण्याच्या मानसिकतेतच नाहीत. मी फक्त तुम्हाला एवढं म्हणू इच्छितो या निमित्तानं की हे अशा कार्यक्रमात या लोकांना बोलून तुम्ही हे विचार मंथन करताय, काहीतरी चिंतन मांडताय आणि याचा खरंच काहीतरी परिणाम होईल. मला माहीत नाही तिथं ॲक्टिव्ह शेतकरी किंवा कोणीतरी आत्महत्या करण्याचा विचार करणारा माणूस इथे येऊन बसलाय का, तो ऐकतोय का, त्याला आपण काय बळ देऊ शकू मला माहीत नाही. याचा काय उपयोग होईल हेही मला प्रॅक्टिकली कळत नाही. मी मागे एक कविता लिहिली ती वेगळ्या संदर्भात लिहिली की तू आता माझ्यासाठी जणू आत्महत्येची जुनी चिठ्ठी. मीच एकदा कधीतरी चिठ्ठी लिहिली आत्महत्येची आणि काही वर्षानं माझ्या हातात ती पडली अचानक आणि काय म्हणून वाचलं तर मी एका काळी खूप गंभीर होऊन एक चिठ्ठी लिहिली होती की मी आत्महत्या करणार आहे म्हणून. आणि मी ती 1-2 वर्षानंतर वाचल्यावर मला खूप हसायला आलं की यार हे किती फालतू कारणं होती की ज्याच्यासाठी मी आत्महत्या करत होतो. म्हणून ती गोष्टही टळली आणि त्या आत्महत्येची चिठ्ठी आता खूप संदर्भहीन झाली. आता हे उगीच मी तुम्हाला बळ देण्यासाठी म्हणून कुणाला द्यायचं तेही मला माहीत नाही, पण असंच तुम्हाला सांगतो हा किस्सा की कधी कधी ना तो येऊन जातो काळ, हा विदारक असला तरी. तर हे पॉझिटिव्ह होऊन विचार करून जगायला पाहिजे. यातून खरं प्रॅक्टिकल काही मार्ग सापडले इथं कोणी ऐकणारे आणि खरंच ज्यांच्याकडून काहीतरी होणारं असेल ते लोक इथं असतील, आपापल्या परीने सगळ्यांनीच करायला पाहिजे. आणि हे जर झालं अशा या कार्यक्रमांचा जर खऱ्या अर्थानं तिथं उपयोग झाला तर मला वाटतं तेच फलित आहे. मला हे सगळंच त्याने जे सांगितलं रामकुंडांपासून हे, तर आपण खूप अशा उगीचच्या परंपरांचा अभिमान आहे आपल्याला की गर्व आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा आणि भारत माता की जय. पण ते रामकुंड नष्ट करायचं जे खूप पूर्वीचं आहे तिथं काहीतरी संगमरवराचं लावायचं. मंदिरांना आमच्या करमाळ्यापासून सगळीकडे ऑइल पेंट रंग देऊन टाकतात आणि ते दगड शिवाजीच्या काळातले त्यांनी इतकं कष्टपूर्वक दगडाचा रंग जर कुठल्याच कंपनीत मिळणार नाही तुम्हाला, दगडाचा तो स्पर्श मिळणार नाही, पण त्याला रंग देऊन टाकतात आणि काय कर्तृत्व पुनरुज्जीवन केलं त्याचं. म्हणजे आपल्याला काही बाकीचं छोटं मोठं निर्माण करता येत नाही पण आपण असं करतो. इथपासून सगळ्या कितीतरी गंभीर खरं जर प्रश्न आहेत आणि आपण खूप थुकरट प्रश्नात अडकलो आहे. तर मला वाटतं अत्यंत जे मूलभूत प्रश्न आहे अशा प्रश्नांकडे आपलं लक्ष वेधलं जावं. फार काय बोलू इच्छित नाही खरं तर. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. अशा कार्यक्रमांना पण मला उपस्थित राहून खूप बरं वाटतं आणि आपल्याला हे सतत भान राहावं जे पी साईनाथांना आहे त्यांची चिंता खरं तर आपणही करायला पाहिजे. आणि ही जी तगमग आहे खरंच ती सगळ्यात उतरायला पाहिजे तर काहीतरी होईल. मला माहीत नाही आपण ह्याच वातावरणात असू, पण पी साईनाथसारखा माणूस कुठनं आंध्रातून येतो, महाराष्ट्राच्या सगळ्या ह्याच्यात ढवळून बघतो, भारतातल्या सगळीकडे जाऊन रिसर्च करतो. तर मला खूप बरं वाटलं की आज तुमच्यासोबत मी इथं म्हणजे उपस्थित राहू शकलो, तुम्हाला ऐकू शकलो आणि आयोजकाचेही खूप आभार. तुम्हाला सगळ्यांना खूप सदिच्छा. थँक्यू.